नमस्कार, मी प्राध्यापक कमल नारायण विखे, जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी अमरावती। आज या ठिकाणी बेलोडा सरपंच सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आमदार साहेबांचं म्हणजे मोर्शी विधानसभेचे लोकप्रिय आमदार उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत। अभिनंदन यासाठी की महाराष्ट्र विधानसभेमध्ये या मोर्शी विधानसभेचा आवाज बुलंद करून त्यांनी सध्या जे मोठा निर्णय म्हणजे गारपीटसाठी जे 84 कोटी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर झाले त्याच्यापैकी 64 कोटी एकट्या मोर्शी विधानसभेसाठी मंजूर झालेले आहे। ही साधी गोष्ट नाही आणि त्यामुळे हे आपली जबाबदारी आहे की जे आपण हे तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा विषय गेला पाहिजे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने 2019 पासूनच्या सरसकट शेतकरी कर्जमाफीचे जे आहे तो सुद्धा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे आपण यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील आणि संबंधित विभागाचे सगळे मंत्री या सगळ्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे महाराष्ट्र सरकारचं की शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांच्या कल्याणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। यासाठी वारंवार आवाज उचलणारे आवाज बुलंद करणारे आमदार म्हणजे आपले उमेश भाऊ यावलकर। त्यामुळे आपण निश्चितच ते अभिनंदनास कौतुकास पात्र आहे। आपलं नशीब आहे की आपल्याला विधानसभेत एक असा कर्तबगार व्यक्ती विधानसभेचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्याला लाभलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आमदार साहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानतो, सरकारचे आभार मानतो। मनापासून धन्यवाद।